नमस्कार प्रिय माझ्या मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपणासाठी घेऊन आलेलो आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मधील NSQF मधील जे 1 ते 10 लेवलचे अभ्यासक्रम आहेत. ते अभ्यासक्रमाची रचना करताना अनेक वेळा आपणाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्र आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या संकल्पनेचा वापर या नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मधील अभ्यासक्रम निर्धारित करताना केला गेलेला आहे. यामधील ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा वापर हा नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मधील 1 ते 10 लेवल ज्या आहेत त्या लेवल मधील अभ्यासक्रम तयार करताना NCO कोड, त्यानंतर नॅशनल स्टँडर्ड ऑक्युपेशन कोड्स यांचा वापर करण्याबरोबरच अभ्यासक्रम करताना जो विद्यार्थी आहे किंवा जो प्रशिक्षणार्थी आहे त्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता कशा पद्धतीने तयार झाली पाहिजे यासाठी ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा वापर अभ्यासक्रमामध्ये करण्यात येतो. त्याद्वारेच अभ्यासक्रम NSQने दिलेल्या लेवलनुसार तयार केला गेलेला आहे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी काय आहे? ब्लूम्स वर्गीकरण ही एक शिक्षणातील उद्दिष्ट आणि कौशल्याचे एक हरचिरी आहे, पदानुक्रम आहे, म्हणजे स्टेप्स आहेत की जी शिकण्याच्या विविध पातळ्या स्पष्ट करते. याची रचना 1956 मध्ये शिक्षण तज्ञ बेंजामिन ब्लूम या शिक्षण तज्ञाने केलेले असल्यामुळं याला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी असं म्हटलं जातं. आणि त्याच्या सहकार्याने यामध्ये बेंजामिन ब्लूम यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग आहेत, विद्यार्थ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक विकासावर आधारित प्रयोग करून ही जी टॅक्सॉनॉमी आहे, हे जे प्रक्रिया आहे किंवा विद्यार्थ्याच्या मानसिक विकासावर याच्यावर काय परिणाम होतो यावर अभ्यास करून ही ब्लूम्स टॅक्सॉनॉमी डिझाईन केलेली आहे. ही एकूण 3 गटामध्ये विभागली जाते. संज्ञानात्मक क्षेत्र, कॉग्निटिव्ह डोमेन, यामध्ये ज्ञान आणि विचारशक्ती. भावनात्मक क्षेत्र, अफेक्टिव्ह डोमेन, भावना आणि वृत्ती. मनोसंकल्पनात्मक क्षेत्र, सायकोमोटर डोमेन, कौशल्य आणि वृत्ती. या 3 गटामध्ये ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ही विभागली गेलेली आहे. विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे त्यांच्या मानसिकतेमध्ये जो विकास होत असतो त्या विकासानुसार ही ब्लूम्स टॅक्सॉनॉमी या शिक्षण तज्ञांनी डिझाईन केलेली आहे. यामध्ये पहिलं क्षेत्र जे आहे बघा, संज्ञानात्मक क्षेत्र, कॉग्निटिव्ह डोमेन. विद्यार्थ्याच्या विचार करण्याच्या क्षमते संबंधित यामध्ये 6 स्तर आहेत. पहिला स्तर आहे स्मरणशक्ती, रिमेंबरिंग, माहिती लक्षात ठेवणे. यामध्ये विद्यार्थ्याने गणिताचे सूत्र आठवणे, इतिहासातील महत्वाच्या तारखा लक्षात ठेवणे. दुसरा जो स्तर आहे बघा, समज, अंडरस्टँडिंग, माहिती समजून घेणे. उदाहरणार्थ, एका विज्ञानाच्या संकल्पनेचे दुसऱ्या उदाहरणाशी तुलना करणे, संख्याशास्त्रातील सिद्धांत समजून घेणे. तिसरा जो स्तर आहे बघा, अनुप्रयोग, अप्लाइंग, शिकलेली गोष्ट वापरणे. यामध्ये उदाहरण आहे एखादे गणिताचे सूत्र प्रत्यक्ष उदाहरणामध्ये वापरणे, संगणक प्रोग्रामिंग कोड लिहिणे. चौथा जो भाग आहे बघा, अनालायझिंग, माहितीचे सखोल विश्लेषण करणे. यामध्ये उदाहरणं आहेत, 2 भिन्न विचारसरणीची तुलना करणे, एखाद्या साहित्यकृतीच्या संकल्पनेचे विश्लेषण करणे. पाचवा जो स्तर आहे बघा, मूल्यमापन, इव्हॅल्युएटिंग, योग्य अयोग्य ठरवणे. यामध्ये उदाहरण असेल एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाचे परिणाम तपासणे,
एका इतिहासातील घटनेचे परिणाम काय होऊ शकतात हे ठरवणे. तदनंतर 6वा जो स्तर आहे कॉग्निटिव्ह डोमेनमध्ये निर्मिती क्रिएटिंग, नवीन कल्पना तयार करणे. याच्यामध्ये उदाहरणार्थ स्वतःचे नवीन संशोधन करणे, कथा कविता किंवा नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. त्यानंतरचं जे क्षेत्र आहे भावनात्मक क्षेत्र अफेक्टिव्ह डोमेन, विद्यार्थ्याच्या भावनात्मक आणि सामाजिक कौशल्याशी संबंधित असे यामध्ये 5 स्तर आहेत. ग्रहण रिसिव्हिंग, शिक्षकाचे बोलणे ऐकणे, विद्यार्थ्याने लक्ष देऊन जे शिक्षक शिकवत आहेत त्याच्यावर त्यांनी शिकवताना ज्या गोष्टी आहेत त्या ग्रहण करणे, या भावनात्मक क्षेत्र अफेक्टिव्ह डोमेन मध्ये येतात. यामध्ये शिक्षकांचे बोलणे त्याने काळजीपूर्वक ऐकणे, वर्गात शांत बसून शिकण्यास तयार राहणे. दुसरा जो स्तर आहे प्रतिसाद रिस्पॉन्डिंग, कृती करणे आणि प्रतिसाद देणे, शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे, ग्रुप डिस्कशन गट चर्चेमध्ये भाग घेणे. त्यानंतर मूल्यांकन व्हॅल्युएटिंग, शिकलेल्या गोष्टीला महत्त्व देणे, नैतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदाऱ्या समजून घेणे, इतरांच्या मताचा आदर करणे. पुढचा आहे 4 नंबर संघटन ऑर्गनायझिंग, विचारांना एकत्र करणे, यामध्ये वेगवेगळ्या कल्पना एकत्र आणून निर्णय घेणे, आपल्या मतांना समर्थन देणे. अफेक्टिव्ह डोमेन मध्ये भावनात्मक क्षेत्रामध्ये 5वा जो स्तर आहे अनुकरण कॅरेक्टरायझिंग, शिकलेले आचरणात आणणे, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचा स्वीकार करणे, सामाजिक समस्यावर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेणे. त्यानंतर तिसरा स्तर जो आहे यामध्ये तिसरा डोमेन जो आहे मनोसंकलनात्मक क्षेत्र सायकोमोटर डोमेन. या सायकोमोटर डोमेन मध्ये विद्यार्थ्याच्या शारीरिक क्रिया, हाताळण्याची क्षमता आणि इतर कौशल्याशी संबंधित असतात. यामध्ये 5 स्तर आहेत. पहिलं आहे प्रतिकृतीकरण इमिटेशन, इतरांचे अनुकरण करणे, शिक्षकाने दाखवलेल्या प्रयोगाची नक्कल करणे, नृत्य संगीत किंवा खेळात इतरांचे अनुकरण करणे. पुढचा जो स्तर आहे 2 नंबर जोडीकरण मॅनिप्युलेशन, स्वतःहून प्रयत्न करणे, उदाहरणार्थ मशिनरी चालवणे किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग करणे, स्वतः नवीन कला किंवा हस्तकला तयार करणे. तिसरा जो स्तर या सायकोमोटर डोमेन मध्ये आहे सुसूत्रता प्रिसिजन अचूकता आणणे, उदाहरणार्थ इलेक्ट्रिक सर्किट अचूक जोडणे, कोणत्याही खेळातील क्रिया अचूकपणे पार पाडणे. त्यानंतर 4था स्तर जो आहे अनुकूलता आर्टी कॅल्क्युलेशन, कौशल्यामध्ये सुसंगती आणणे, वेगवेगळ्या नृत्य शैली एकत्र करून नवीन शैली तयार करणे, खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच वापरणे. 5वा जो स्तर आहे या सायकोमोटर डोमेन मध्ये नैसर्गिकरण नॅचरलायझेशन, क्रिया नैसर्गिकरित्या करणे, उदाहरणार्थ कार ड्रायव्हिंग करताना सर्व नियम स्वयंचलितपणे पाळणे, कोणत्याही कलात्मक कार्यात नैसर्गिक प्रवाह आणणे. या ब्लूम्स टॅक्सॉनॉमीवरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की ब्लूम्स वर्गीकरण विद्यार्थ्याच्या प्रक्रियेसाठी एकदम महत्त्वाचे आहे. हे शिक्षकांना कोणत्या स्तरावर शिकवायचे आहे आणि विद्यार्थ्याचे किंवा प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे आहे हे समजून घेण्यास मदत करते. यामध्ये शिकण्याची जी प्रक्रिया आहे, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातपासून स्मरणशक्ती वाढते, समज आणि वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे आपण पुढे जातो आणि शेवटी आपल्याला त्याच्या मूल्यमापन आणि निर्मितीपर्यंत पोहोचता येते. तदनंतर शारीरिक आणि भावनिक विकासासाठी ही संकल्पना उपयोगी ठरत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ही जी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याच्या मानसिक वेगवेगळ्या प्रकारचे जे सायकोलॉजी आहे विद्यार्थ्याची मानसिकता वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर आपण
वेगवेगळ्या माध्यमाद्वारे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. या डोमेनद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षणामध्ये या ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा वापर केल्यास आपलं जे हे शिकवणं आहे किंवा जे प्रशिक्षण आहे ते अधिक प्रभावीपणे आपण अंमलात आणू शकाल. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल. मी जयराम ससाने. आपण माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच सबस्क्राईब करा. नंतर बेल आयकॉन नोटिफिकेशन हिट करा की जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक, व्यावसायिक तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, गणित या विषयातील वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास येत राहील. धन्यवाद.